चार चौघी जमल्या चर्चा काय, चार चौघी जमल्या चर्चा काय. हळदी कुंकवाची चर्चा हो, जिकडं तिकडं हळदी कुंकवाची चर्चा. संक्रांत तर आली ना, संक्रांत तर आली आणि महिलांना एकच, काय करूया, कसं करूया, हळदी कुंकू कसं करूया. पण हळदी कुंकू करायचंच आहे सगळ्या महिलांनी, पण एकत्र खर्च जर वाचवायचा झाला तर तुम्ही ग्रुपने हळदी कुंकू करा. ज्या गल्लीमध्ये तुम्ही राहता त्या गल्लीमध्ये सगळ्यांनी जर एकत्र येऊन जर तुम्ही हळदी कुंकू ठेवलात तर काय होईल माहीत आहे. निमित्त हळदी कुंकवाचं आहे, पण तुमच्या पूर्ण गल्लीमध्ये एकमेकीच्या ओळखी होतील आणि गल्लीमध्ये ओळखी होऊन एकमेकामध्ये स्नेह प्रेम भाव निर्माण होईल आणि तुम्हाला परवडेल सुद्धा. कारण वैयक्तिक जर हळदी कुंकू जर करायचं म्हणलं तर खूप सारा खर्च येते, पण सामूहिक जर म्हणलं तर खर्च कमी येतो. आणि कमी खर्च आपण काय करतो माहीत आहे, सतत बचत करण्याचा विचार करतो आणि बचत करण्याच्या विचारानं आपण काय करायचं माहीत आहे, एकत्र येऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम करा. सगळ्या गल्लीतल्या महिला एकत्र या आणि काहीतरी उपयोगाची वस्तू घ्या ना. ते प्लास्टिकच्या वस्तू घेऊन हळदी कुंकाच्या काय फेकाफाकच होते, त्याचं काय प्लास्टिकच्या वस्तू वापरत नाही. मग तुम्ही सगळ्या गल्लीतल्या जर महिला एकत्र आल्या तर तुमचे चांगले पैसे जमा होतील. एकतर पैसे प्रत्येकीच्या हिस्स्याला कमी लागतील आणि पैसे बी चांगले जमा होतील आणि वाण पण तुम्हाला एक घरातल्या उपयोगाचं काहीतरी घेता येईल. म्हणून काय करा माहिती आहे का, आता संक्रांतीची चर्चा चालू आहे, जिकडं तिकडं महिलांचे ग्रुप आहेतच, एकमेकीला फोन करणं चालू आहे. पण तुम्ही गल्ली ज्या नगरमध्ये राहता, ज्या गल्लीमध्ये राहता त्या महिला एकत्र येऊनच हळदी कुंकू करा. वैयक्तिक हळदी कुंकू करूच नका. कारण वैयक्तिक हळदी कुंकू करायचं म्हणलं की एकटीला खर्च करावा लागतो. एकटीला खर्च करणं आणि बायकाची बार बार तिच्या घरी हिच्या घरी, हिच्या घरी तिच्या घरी बेजारी पण होते. म्हणून काय करा, एक चांगला महत्त्वाचा असा कार्यक्रम ठेवा. एखाद्या चांगल्या महिलांना मार्गदर्शनाला आणा आणि एखाद्या चांगल्या विषयावर मार्गदर्शन ठेवा. महिला एकत्र येतात तर आपण एकत्र आल्यावर नुसतं हळदी कुंकू घेऊन जायचं का हो, नाही. तर असे काहीतरी कार्यक्रम अरेंज करा तुम्ही की तिथं सगळ्या महिला एकत्र आल्या पाहिजे आणि एका महिलेला चांगल्या बोलवायचं, मार्गदर्शनाला एक चांगला विषय निवडायचा आणि ते विषय निवडून तुम्ही काय करा, त्या हळदी कुंकवामध्ये मार्गदर्शन ठेवा. काय होईल माहीत आहे का, त्यामुळं त्या महिला 1-2 तास तुमच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला रमतील तर रमतील, पण कार्यक्रमही चांगला होईल बरं का. कार्यक्रमही चांगला होईल. कारण का, जर तुम्ही कार्यक्रम चांगला करायचा आहे आणि सगळ्या महिला एकत्र आणायच्या आहेत हे जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला आत्तापासून प्लॅनिंग करावं लागेल त्या हळदी कुंकवाची. की एक लिस्ट करून सगळ्या महिलांचे फोन नंबर घेऊन सगळ्या महिलांना कॉन्टॅक्ट करून त्या महिलांची एक मीटिंग घ्या. मीटिंग घेऊन मग काय वस्तू घ्यायची ते ठरवा आणि काय वस्तू घ्यायची सगळ्याच्या विचारानं ठरवल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे माहीत आहे, की कोणाला बोलवायचं मार्गदर्शन करण्यासाठी आणि मार्गदर्शनाचा विषय काय ठेवायचा हे सगळं अरेंजमेंट करा. एक पेंडॉल टाका, खाली मोठी सतरंजी टाका आणि जो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जो विषय ठेवला त्याचं एक छोटंसं बॅनर बनवा, बॅनर लावा, टेबल लावा. म्हणजे आणि एवढ्या असा म्हणजे काही प्रमुख महिला असतात, म्हणजे सगळ्याच आता गल्लीतल्या एकत्र आल्यामुळं सगळ्याच प्रमुख असतात. मस्त नटाथटा बुचडे शालू घाला आणि काय करायचं माहिती आहे का, थोडं नाश्त्याला काही ठेवता आलं तर, जमलं तर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर नाश्त्याला ठेवा. म्हणजे छोटे छोटे लेकरं येतात तर त्या छोट्या लेकरासाठी छोटे छोटे बिस्किट किंवा चॉकलेट ठेवा. म्हणजे ते लेकरं त्या बिस्किटामध्ये किंवा चॉकलेटमध्ये रमतील आणि जेणेकरून तुमचा कार्यक्रम चांगला होईल. ह्या हळदी कुंकाचा कार्यक्रमच जसं आपण महिला दिन साजरा करतो त्या पद्धतीनं करावं. आता महिला बचत गटाच्या महिलांनी तर
100% 9-10 गट एकत्र येऊनच कार्यक्रम करावा. सावित्रीबाईची फुलेची फोटो मांडावी, सावित्रीबाई फुलेची पूजा करावी आणि मस्त लगे, कारण हा सण आपला आहे. या सणामध्ये फुल एन्जॉय आपण करायचा आहे आणि एन्जॉय करत करत असताना काहीतरी समाजाला आपण देतो, आपल्याला देणं लागते. म्हणून ह्या हळदी कुंकाच्या निमित्तानं तुम्ही एकत्र येता, तर असा काहीतरी कार्यक्रम ठेवता येते का, जमते का बघा तुम्हाला. जमणारच. तुम्ही आतापासून जर नियोजन केल्या तर 100% जमणार आहे. आणि बचत गटाच्या महिलांनी तर बचत गटाचं मार्गदर्शन ठेवा, काही अडचण नाही. बचत गटातल्या बाहेरच्या महिलांनी कोणताही विषय ठेवला तर चालेल, पण बचत गटाच्या महिलांनी बचतीवरचाच विषय ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पती पत्नीचे भांडणं का होतात, सासासुनाचे भांडणं का होतात, मुलांना आई वडिलांनी मुलासोबत कसं वागावं, किंवा मुलांना आई वडिलांसोबत कसं वागावं, कसलाही विषय चालतंय, अडचण नाही. मैत्रिणीसोबत कसं राहावं, असा कुठलाही विषय निवडा माझ्या महिलांनो, आणि तुम्ही हळदी कुंकाचं अरेंजमेंट करा. डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर या डाकेताई यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका. गोड असे रोजचे रोज व्हिडिओ पहा आणि बघा तुम्हाला जमते का अरेंजमेंट करायला. आणि जमणारच आहे. तुम्ही आता माझा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्ही एकमेकीमध्ये चर्चा करायला सुरुवातच करा, कारण जास्त दिवस राहिलेली नाही संक्रांत. आता संक्रांत जवळच आलेली आहे आणि आपल्याला सगळं अरेंजमेंट करण्यासाठी 15 दिवस तर लागतात आणि 15 दिवसावरच आलेली आहे संक्रांत. म्हणून मी थोडा व्हिडिओ लवकरच केलेला आहे, कारण तुमच्यासाठी वेळ भेटावा आणि तुम्ही नियोजन करावं. आणि ह्या पद्धतीनं नियोजन करा. 100% तुम्हाला आनंद मिळणार आहे. त्या संक्रांतीचा आनंद आणि आनंद लुटायचाच आहे. आपण हळदी कुंकाचा आनंद लुटायचा आहे. चला तर मग भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच.